हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण पावसाळ्यात वासाची फार समस्या येते, कुबट वासाची. तर तो दूर कसा करावा, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला खबरदारी कशी घ्यायची ते बघायचं आहे. तर पहिलं आहे पायपुसणी. तर पायपुसणी आपली कशी असावीत आणि ती सतत ओली होऊ नयेत, पाणी चांगलं त्याच्यात शोषून जायला पाहिजे अशा क्वालिटीची पायपुसणी असावी, जशी ही मी इथे दाखवलेली आहेत. तर ही सुपर ॲब्झॉर्बंट आहेत पायपुसणी आणि क्वालिटी खूप छान आहे. मागच्या साईडला पण बघा अँटी स्किड आहे, म्हणजे सरकणार नाही. तर ही अशी पायपुसणी आपण थोडेसे किंचित पैसे जास्त टाकले तर मिळू शकतात आणि ही जास्त टिकाऊ असतात. अगदी मी आधीपासून ही वापरते आहे. तर पावसाळ्यात नेहमी अशी घातली तर आपले पाय नाही घसरणार, शिवाय कोरडे राहतील सतत. तर फक्त 139 रुपयाला हे पायपुसणं आहे. डीमार्टमधून मी आणलेलं आहे, तुम्ही पण आणू शकता. तर आता प्रत्येक ठिकाणी मी पावसाळ्यात हे अशीच मॅट टाकलेल्या आहेत, फ्लोअर मॅट. आणि इतर मॅटना जसा वास येतो तसा यांना वाससुद्धा येत नाही ओलसर असल्या तरी. पावसाळ्यात सतत काम करून करून हातपाय ओले राहिले तर आपल्याला सर्दी खोकला होऊ शकतो. जास्त करून ज्यांची प्रकृती किंवा प्रवृत्ती असते तर त्यांना हमखास सर्दी खोकला होतो पाण्यात राहिलं तर अशा वेळी आपण भांडी घासतो. सतत भांडी पडलेली असतात घरी अगदी सकाळी उठल्यापासून. तर ती आपण जर सारखी घासत राहिलो तर हात ओले राहतात, सर्दी खोकला होणार. मग अशा वेळी आपण काय करायचं, कमी भांडी असेल तर ठीक आहेत, पण जर जास्त भांडी असतील तर आपण सारखी ती हाताने धुवत किंवा घासत बसायची नाही. तर आपण त्याच्यासाठी काय करायचं, ग्लोव्ज घ्यायचे. तर आजकाल चांगल्या प्रकारचे ग्लोव्ज मार्केटमध्ये मिळतात, तर ते तुम्ही आणूनच ठेवा भांडी घासण्यासाठी आणि इतर कामांसाठी सुद्धा. पावसाळ्यात अगदी ग्लोव्ज तुम्ही वापरतच जा. जसे पहा मी इथे दाखवलेले आहेत. इथे माझ्याकडे स्क्रॉच बाईटचे आहेत, तर हे चांगले आहेत आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे याची. तर माझ्याकडे डिशवॉशर आहे, त्याच्यामुळे अगदी खूप कमी अशी भांडी मला घासावी लागतात, त्याच्यामुळे मी डायरेक्ट घासून घेते. पण जर तुमच्याकडे भांडी जास्त पडत असतील तर तुम्ही नक्की ग्लोव्जचा वापर करा. पावसाळ्यात काय इतर वेळी पण करा, जेणेकरून तुमचे हात पण छान सॉफ्ट राहतील, स्किन खराब होणार नाही हाताची. तर जेव्हा तुम्ही ग्लोव्ज वापराल तेव्हा वापरून झाल्यानंतर ते लगेच असे धुवून ठेवा, सोपने स्वच्छ करा आणि तिथेच नळावर तुम्ही निथळत घाला, म्हणजे ते लवकर पावसाळ्यात कोरडे होतील निथळून आणि परत तुम्हाला वापरता येतील. जर तुमच्याकडे डिशवॉशर असेल तर ते नक्की उपयोगात आणा. प्रत्येक वेळची भांडी तुम्ही लावत जा. अगदी खूप काही खर्च येत नाही डिशवॉशरला. तर पहा, भांड्यांचा वाससुद्धा जातो आणि अगदी भांडी कोरडी होऊन निघतात. तर पावसाळ्यात तर डिशवॉशरचं तर खूपच फायदा होतो. आणि मी एरवीसुद्धा सतत डिशवॉशर लावते, मला तर डिशवॉशरचा खूप उपयोग होतो. तुम्हाला डिशवॉशरचा डिटेल्स व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. पावसाळ्यात टॉवेल सुकण्याची खूप मोठी समस्या असते. आपल्याकडे बऱ्याच जणांकडे टर्किश टॉवेल असतात, म्हणजे जसे जाडसर वगैरे असतात. तर ते पावसाळ्यात वापरायला हरकत नाही, पण ते सुकत नाही, मग त्याला वास येतो. तर त्याच्याऐवजी आपण कॉटनचे पातळ असे टॉवेल्स वापरले तर ते पाणी पण शोषून घेतात, शिवाय लवकर सुकतातही. हे पहा, हे टर्किश टॉवेल्स आहेत मी जे दाखवते ते आता. तर हे ना असतात छान, सुपर ॲब्झॉर्बंट असतात, पण ते लवकर सुकत नाही. तर असे आपण पातळ टॉवेल्स किंवा नॅपकिन्स छोटे वापरले पावसाळ्यात, बाथ टॉवेल्स आपण कॉटनचे वापरले तर ते काय होतं, लवकर पण सुकतात आणि मग त्यांना वास येत नाही. शिवाय हे चांगलं पाणी शोषून घेतात. आता तुम्हाला जर केसाला बांधायचं असेल तर पहा, तिकडे माझी एक ओढणी आहे, ॲक्च्युली स्कार्फ आहे हा मोठा. तर हा मी केसांना सध्या पावसाळ्यात वापरते, म्हणजे लवकर सुकतो आणि केससुद्धा लवकर आपले कोरडे होतात. तर अशा प्रकारचे आपण जर टॉवेल्स वगैरे स्कार्फ वापरले तर लवकर सुकतील व दुसऱ्या वेळी उपयोगी पडतील. बऱ्याच जणांच्या घरात खिडक्या दारं सतत लावलेली असतात आणि पावसाळ्यात तर आपण लावूनच घेतो. तर अशा वेळी घरात ना कुबट वास पसरण्याची शक्यता असते. मग आपण काय करायचं, एखादी छोटीशी डबी वगैरे घ्यायची, त्याच्यात कापूस टाकायचा. आता जर तुमच्याकडे खायचा सोडा असेल तर तो घ्या, नाही तर डायरेक्ट कापसावर तुम्ही हे असं फॅब्रिक कंडिशनर टाका चांगल्या वासाचं. मग तो वास ना छान असा आपल्या घरात दरवळत राहील आणि कुबट वास जाईल. तर मी तसंच केलेलं आहे. तर आज दिवसभर पाऊस होता, खिडक्या लावलेल्या होत्या, मग थोडासा असा वास जाणवला मला. मग मी काय केलं, कापूस घेतला आणि त्याच्यावर हे असं फॅब्रिक कंडिशनर टाकलेलं आहे. माझ्याकडे कम्फर्ट होतं ते मी टाकलेलं आहे. तर छान बराच वेळ हा वास मग दरवळत राहतो घरात.
पावसाळ्यात बाहेरून आपण येतो तेव्हा आपले चप्पल बूट हे ओले असतात आणि मग तसेच आपल्याला ठेवावे लागतात शू रॅकमध्ये. किती वाळणार ते, सतत पाऊस सुरू असेल तर नाही वाळत. मग अशा वेळी आपण काय करायचं, आपल्याकडे औषधाच्या वगैरे बॉटल्स असतात तर त्याची अशी झाकणं असतात तर ती सरळ घ्यायची, निरुपयोगी ज्या बाटल्या असतात त्यांची, आणि मग त्या झाकणांमध्ये असा कापूस ठेवायचा आणि त्या कापसामध्ये आपण आपल्याकडे उरलेला किंवा आपल्याला नको असलेला परफ्यूम असेल, कधी कधी आपल्याला कोणीतरी गिफ्ट दिलेला असतो, असाच पडलेला असतो घरात, तर तो परफ्यूम घ्यावा आणि या कापसामध्ये स्प्रे करायचा. म्हणजे कसं, आपण जर बुटांच्या जवळ हे परफ्यूमचे गोळे ठेवले किंवा परफ्यूमचा कापूस ठेवला तर तिथला वास निघून जाईल आणि छान आपल्या शू रॅकमध्ये छान वास दरवळेल. जो घाणेरडा बुटांचा चपलांचा कुबट वास आहे तो निघून जाईल. पहा मी आता दाखवते. आणि शिवाय ही झाकणं आहेत बॉटल्सची, ती पण उपयोगात येईल. उगाचच फेकायची कशाला, टाकाऊतून टिकाऊ. तर पहा मी असं प्रत्येक खणात एक एक झाकण असं ठेवत गेले तर छान असं खूप दिवस हा वास छान राहतो आणि मग कुबट वास येत नाही. आणि जेणेकरून आपलं जे स्टँड आहे चपलांचं ते पण असं त्याला होल वगैरे असले ना का वास असा अडकून नाही राहत. तर छानपैकी ही आयडिया आपण केली तर आपलं शू रॅकला सुद्धा छान वास येईल, शिवाय आपल्या बुटांना सुद्धा किंवा चपलेला सुद्धा छान वास येईल आणि घरात सुद्धा हा वास पसरणार नाही. तर ही आयडिया छान आहे. सतत पाऊस सुरू असल्यावर कपडे काही वाळत नाही, बाहेर घालू नाही शकत. आपल्याकडे हल्ली असे स्टँड्स असतात पण हे स्टँड्स ठेवून सुद्धा ते वाळत नाही, कारण लागोपाठ एका मागोमाग एक असे आपण कपडे त्याच्यावर वाळत घातलेले असतात. हवा पास व्हायला जागा नसते, शिवाय आपण दिवसभर कुठे पंखा चालू ठेवणार. मग अशा वेळी काय करायचं, आपण ज्या खोलीत झोपतो बेडरूममध्ये तर आपल्या झोपायच्या खोलीतच हे स्टँड आणून ठेवायचं. म्हणजे कसं, रात्रभर पंखा सुरू असतो, सकाळी आपल्याला छान असे आपले कोरडे कपडे मिळतात, अगदी 100% सुकून जातात. तर रोज रात्री तुम्ही हे स्टँड जर झोपायच्या रूममध्ये किंवा बेडरूममध्ये ठेवलात तर अगदी छान आपले कपडे सुकून जातात. दिवसभर पंखा सुरू ठेवण्याची गरज नाही, लाईटची सुद्धा बचत होते आणि कपड्यांना वास येत नाही. पावसाळ्यात अन्न कुजण्याचं प्रमाण जास्त असतं, जसं सिंकमध्ये, तर मधल्या पाईपमध्ये अन्न कण अडकून किंवा खरकट अडकून वास येत राहतो. तर हा वास घरात पसरू नये किंवा ते अन्न कण चांगले डिझॉल्व्ह होऊन खाली जावेत, त्याच्यासाठी आपण काय करावं, जसं इथे वॉश बेसिन आहे तिथे सुद्धा वास येतो काही वेळेला. तर आपण दर महिन्यातून एकदा किंवा जसं तुम्हाला वाटेल का खराब होतंय तर त्यावेळी आपण काय करायचं, आपल्याकडे एक ड्रेन क्लीनरचं पाकिट आणूनच ठेवायचं. म्हणजे तुमच्याकडे जेवढे वॉश बेसिन किंवा सिंक असतील तर त्याप्रमाणे तुम्ही पाकिटं आणूनच ठेवा. आणि जेव्हा आपल्याला असं वाटेल का अडकायला लागलाय किंवा वास येतोय तर त्यावेळी आपण एक अख्खं पाकिट खाली करायचं. तर आता हल्लीच मी टाकलेलं तर त्याच्यामुळे मी अर्धच पाकिट टाकलेलं आहे, पण जर तुमच्याकडे जास्त समस्या असेल तर एका वेळी एक पाकिट टाकायचं, त्याच्यावर 1 कप पाणी टाकायचं, अर्धा तास तसंच ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर पाणी थोडं साठवायचं त्याच्यात आणि एकदम फोर्समध्ये पाणी सोडून द्यायचं. जसं मी आता दाखवते बघा, मी टाकलेलं आहे, कपाने पाणी टाकलेलं आहे. आता अर्धा तास तसंच ठेवलं आणि त्याच्यानंतर हे पाणी मी साठवते आहे. साठवलेलं पाणी लगेच आता सोडून द्यायचं, म्हणजे फोर्सफुली जाईल. जर आपल्या सिंकच्या पाईपमध्ये अन्न कण खराब होऊन अडकले असतील तर ते निघून जातील, किंवा काय केस वगैरे जरी अडकले असतील तर ते याच्यात मेल्ट होऊन जातात, निघून जातात आणि आपलं सिंकचा पाईप किंवा वॉशबेसिनचा पाईप एकदम क्लीन होतो. वासाची समस्या राहत नाही, अडकण्याची क्लॉगिंगची समस्या राहत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. मात्र हे हाताळताना तुम्ही हँड ग्लोव्ज नक्की वापरा, कारण हाताला लागू शकतं, ते सेन्सिटिव्ह स्किनला इजा होऊ शकते. पावसाळ्यात जर आपली खिडकी वगैरे संध्याकाळची उघडी राहिली तर बाहेरून कीटक येतात, पावसाळी कीटक येतात. तर अशा वेळी काय करायचं, आपण इथे तमालपत्र घ्यायचं, त्याच्यावर 2-4 लवंगा टाकायच्या आणि थोडासा भीमसेनी कापूर वापरायचा त्याच्यात. अजून जर तुम्हाला ओवा टाकायचा असेल तरी टाकू शकतात, काहींना ओव्याचा वास आवडत नाही, तर मी कधी कधी याच्यात ओवासुद्धा टाकते. मग याने काय होतं, कीटक तर येतच नाही, शिवाय आपल्या घरातलं वातावरण खूप शुद्ध होऊन जातं. आणि संध्याकाळच्या वेळेस असा भीमसेनी कापूर घरात जाळलेला सुद्धा चांगला असतो, लवंग जाळलेली चांगली असते. तर हा उपाय पावसाळ्या व्यतिरिक्त जरी तुम्ही केला तरी अगदी आपल्या घरातलं वातावरण शुद्ध राहतं. आणि हे जाळले खिडक्या उघड्या ठेवल्या तरी कीटक येणार नाहीत. तर पावसाळ्यात आपण कोणकोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत
कोणकोणते उपाय केले पाहिजेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा।